अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं या माझ्या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना। तर आज आहे गुरुवार। तर बघा आता लवकर स्वामी महाराजांची पुण्यतिथी येत आहे। तर स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त बऱ्याच काही सेवा चालू आहेत। तर बघा कुणाच्या गुरुचरित्र पारायण चालू आहे, तर कुणाचं स्वामीचरित्र पारायण चालू आहे, कुणाचं तारक मंत्राचं अनुष्ठान किंवा कोण जप 11 माळी जप दररोज असं बऱ्याच काही स्वामी महाराजांच्या सेवा चालू आहेत। तर आता गुरुचरित्र पारायण जर बऱ्याच त्यांच्या इच्छा असतात की गुरुचरित्र पारायण करायचं, पण बरेच वेळेस काय होतं खूप अडचणी येतात गुरुचरित्र पारायण करायचं म्हणलं की बऱ्याच वेळेस अडचणीला आपल्याला सामोरं जावं लागतं आणि त्याच्यामुळे आपल्या मनात असं येतं की नको हे गुरुचरित्र पारायण आपल्याकडून होत नाही, आपल्याला खूप अवघड जातं, त्याचे नियम त्याच्या अटी हे आपल्याला होत नाही। तर बघा बऱ्याच वेळेस काय होतं की गुरुचरित्र पारायण करायचं म्हणलं की आपल्यात सुतक पडतं, विटाळ येतो किंवा मासिक धर्म येतो आडवा। मासिक धर्म आपल्याला कधी येतो हे तर माहीत असतं, त्यानुसारच आपण आपला मासिक धर्म होऊन गेल्यानंतरच आपण गुरुचरित्र पारायणाला सुरुवात करायची, जेणेकरून मासिक धर्माची अडचण आपल्याला येणार नाही। आणि विटाळ मासिक बघा आपल्या जर भावकीमधलं कोणी एक्सपायर झालं किंवा कोणी डिलिव्हरीची तारीख बघून असंच आपण गुरुचरित्र पारायण करायचं। आणि असे जे मासिक धर्म विटाळाचे जे आपल्याला आडवं येतात, तर एक वेळेस 2 वेळेस एक साहजिक आहे, 3 वेळेस साहजिक आहे असं प्रॉब्लेम अडचणी आलेल्या। सतत आपण गुरुचरित्र पारायण करायचं म्हणून सतत जर अडचणी येत असेल तर समजून जायचं की आपल्याला पितृदोष आहे, जेणेकरून आपल्याला गुरुचरित्र पारायण करण्यास असं अडथळे येतात। तर आपल्या जर घरात पितृदोष असेल तर आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना खूप साऱ्या अडचणी येतात। गुरुचरित्र पारायणाला आपल्याला बसायचं म्हणलं तरी पण अशा ह्या पुढे आपले अडथळे येतात। तर समजून जायचं की आपल्या घरावर पितृदोषाचा असर आहे। आणि जर घरामध्ये वास्तुदोष जर असेल तर बघा आपण गुरुचरित्र पारायण करायचं म्हणलं की घरात कटकटी, भांडणे किंवा चिडचिडपणा होणं, सतत चिडचिडपणा होणं, पुन्हा एकमेकांचे भांडणे, ताणतणाव घरात, आणि आपल्याला गुरुचरित्र पारायण होऊच शकत नाही, आपल्याकडून गुरुचरित्र पारायण होणारच नाही असं जर मनात ही गोष्ट येत असेल तर समजायचं आपल्या घरात वास्तुदोषमध्ये प्रॉब्लेम आहे, काहीतरी वास्तुदोष आपल्या घरात अडचणी आहेत वास्तुदोषाच्या, यामुळे सुद्धा आपल्याला गुरुचरित्र पारायण करायला अडथळे येतात। आणि मग ह्याच्यासाठी काय करायचं, गुरुचरित्र तर पारायण करायचं आहे। आणि बऱ्याच वेळेस काय होतं बघा आता 7 वर्ष हो, 8 वर्ष हो, 10 वर्ष हो, बऱ्याच सेवेकऱ्यांनी गुरुचरित्र पारायण किती वेळेस पण केलं तरी पण त्यांना असे थोडेफार प्रॉब्लेम येतात। बघा गुरुचरित्र पारायण वाचताना आळस येतो, झोप येते, एखाद्या वेळेस असं वाटतं की बापरे आपल्याला एक गुरुचरित्र पारायण वाचायला जमतच नाही, असं उठून जावं काय की असे सुद्धा अडचणी येतात। तर ह्या सुद्धा अडचणी, आळस येणं, जांभळ्या येणं, झोप येणं, मग ह्या अडचणी कशामुळे येतात, तर बऱ्याच वेळेस आपल्याला असं विचार येतो की ह्या अडचणी कशामुळे येतात, आपण हे गुरुचरित्र पारायण करण्यासाठी म्हणजे तयार आहो का नाही, गुरुचरित्र पारायण करण्यासाठी आपण आपलं काही चुकलं का काय, असं बरेच आपल्या डोक्यामध्ये विचार येतात। तर बघा जे आपल्या मनातील वाईट विचार आहेत, जे आपल्यातील निगेटिव्हिटी आहे हे आपल्याला गुरुचरित्र पारायण करू देत नसते, त्याच्यामुळे हे असे आपल्याला अडथळे येतात की ती बाहेर निघायला आपले जे वाईट कर्म आहेत, आपल्या मनातले जे वाईट विचार आहेत ते बाहेर जात असतात, त्याच्यामुळे आपल्याला गुरुचरित्र पारायण करताना त्रास होतो, झोप येते, आळस येते, उठून जावं असं काय की बाहेर असं वाटतं। तर ते आपल्यातील वाईट विचार हळूहळू जात असतात, त्याच्यामुळे आपल्याला हा त्राससुद्धा होऊ शकतो। आता बघा मला पण असं कधीमधी माझ्या पण बाबतीत असं घडलेलं आहे की मी गुरुचरित्र पारायण करताना झोप येणं, आळस येणं, जांभळ्या येणं, कधी होतं वाचायचं असं सुद्धा वाटतं। तर ते आपल्यातले आता प्रत्येक माणसामध्ये वाईटपणा हा असतो, प्रत्येक माणसामध्ये थोडं
वाईटपणा हा असतोच, वाईट विचार असतातच. मग त्याच्यातली वाईट विचार गुरुचरित्र पारायण करताना आपल्यातली जी निगेटिव्हिटी आहेत, वाईट विचार आहेत, ते बाहेर हळूहळू जात असतात. त्याच्यामुळे आपल्याला तो त्रास होत असतो. आणि बऱ्याच वेळेस काय होतं, गुरुचरित्र पारायण करत असताना आपण त्याच्यावर बोट ठेवून पटपट वाचत असतो. मग त्याच्यामुळे आपल्याला त्याच्यातले विचार काय आहेत, त्या आपल्याला गुरुचरित्र पारायणमधून काय काय समजत आहे, गुरुचरित्र पारायण कसं आहे, त्याच्यातल्या प्रत्येक अध्यायामध्ये एक एक गोष्ट लपलेली आहे, जे की आपल्यासाठी खूप आपल्या जीवनासाठी खूप चांगली गोष्ट आहे त्याच्यामध्ये. तर ते विचार आपण आपल्या डोक्यामध्ये घ्यायला पाहिजेत. असं नाही की पटकन आपल्याला तेवढे अध्याय पूर्ण करायचे आणि बाजूला व्हायचं, असं नाही. तर बघा, ते जर वाचत असताना आपण मोठ्यानं वाचायचं, जेणेकरून आपलं मन इकडे तिकडं भटकणार नाही. आता आपलं गुरुचरित्र वाचायला की आपलं मन इकडं तिकडं बाहेर जातं, बाहेरचे विचार आपल्या डोक्यात येतात, त्याच्याने आपल्याला त्या अध्यायावर पारायण करताना त्याच्यावर लक्ष जात नाही. त्याच्यामुळे आपण गुरुचरित्र पारायण जर करत असाल तर एक साधा आणि सोपा उपाय करायचा, जेणेकरून आपलं मन इकडे तिकडे जाणार नाही. गुरुचरित्र पारायण करत असताना आपलं डोकं एकदम शांत ठेवायचं आणि दत्त महाराजांना म्हणायचं, स्वामी महाराज, ही माझ्याकडून सेवा तुम्ही चांगल्या प्रकारे करून घ्या. कोणतेही अडथळे न आणता माझ्याकडून स्वामी महाराज ही तुम्ही सेवा चांगल्या प्रकारे करून घ्या, अशी दत्त महाराजांना विनंती करायची. आणि गुरुचरित्र पारायण करताना वाचताना असं मोठ्यानं वाचायचं आणि आपल्या आवाजाकडं आपलं लक्ष पाहिजे. बघा, अध्याय वाचताना आपल्या स्वतःच्या आवाजाकडं आपलं डोकं पाहिजे, स्वतःच्या आवाजाकडं आपलं लक्ष पाहिजे, जेणेकरून आपल्या मनात वाईट विचार येणार नाहीत, दुसरे बाहेरचे विचार येणार नाहीत, आळस येणार नाहीत, जांभळी येणार नाही. आता थोडंफार आळस जांभळी होते, कारण आपल्यातले जे वाईट गुण आहेत, वाईट विचार आहेत, वाईट ज्या सवयी आहेत त्या जात असतात, बाहेर निघत असतात. त्या गुरुचरित्र पारायणचा ग्रंथ हा इतका पवित्र आहे, इतका पवित्र आणि इतका आपल्यासाठी एक देवानं वरदान दिल्यासारखं ते गुरुचरित्र पारायण आहे. मग ते पारायण वाचताना एवढं दैवशाली, एवढं वरदान गुरुचरित्र पारायण आपण करत असतो. मग त्याच्यासाठी आपल्यातले वाईट गुण हे बाहेर हळूहळू जाणारच. त्याच्यासाठी आपण ते पारायण वाचण्यासाठी दत्त महाराज आपल्याला सक्षम करत असतात. त्याच्यामुळे आपले वाईट हे गुण हळूहळू बाहेर जातात. तर आपला साधा आणि सोपा एक उपाय करायचा, आपले म्हणजे डोकं विचार इकडे तिकडे भटकणार नाही. त्याच्यामुळे आपण तो अध्याय वाचताना मोठ्याने वाचायचा आणि आपल्या आवाजाकडे लक्ष द्यायचं, जेणेकरून आपण कोणते शब्द वाचत आहोत, आपण काय वाचत आहोत, त्याच्यात लपलेले जे विचार आहेत ते आपल्या डोक्यामध्ये बसावे. अशा प्रकारे आपण ते गुरुचरित्र पारायणचं वाचायचं, जेणेकरून आपल्याला काही अडथळे येणार नाही. आळस, जांभळ्या, झोप हे जे येते ते हळूहळू आपल्याला नाहीसं होत जात असतं. आणि दत्त महाराज आपल्याकडून दत्त महाराजांना जर आपल्याकडून तो गुरुचरित्र पारायण पूर्ण करून घ्यायचं असेल तर ते नक्कीच करून घेतात आणि काही अडथळे आणू देत नाहीत. आणि जर अडथळे असेच येत असेल तर आपल्याला पितृदोषाचा दोष आहे किंवा घरात कटकटी त्रास होत असेल तर वास्तुदोषाचा दोष आहे असं आपण समजून जायचं. आता बरेच वेळेस काय होतं की बरेच जण म्हणतात की आम्ही गुरुचरित्र पारायण करायल्यापासून आमच्या घरात किरकिरी होते, भांडणं तंड होतात. तर त्याचा आपण दत्त महाराजांना दोष द्यायचा नाही. असं नाही की आपण गुरुचरित्र पारायण करायला म्हणून आपल्यात दत्त महाराजांमुळे असं झालं, तर अजिबात दत्त महाराजांना आपण दोष द्यायचा नाही. हे कशामुळं होतं की आपल्या घरातील जे निगेटिव्ह वातावरण आहे, आपल्या घरातील जे वाईट विचार आहेत, आपल्या घरातील जे वाईट वातावरण, जी बाहेरची बाधा आहे ती हळूहळू बाहेर जात असते. त्याच्यामुळे आपल्या घरात अशा कटकटी किरकिरी ह्या आपल्याला त्याच्याशी सामना करावा लागत असतो. त्याच्यामुळे हे असे आपल्याला बरेच अडथळे पुढे येत असतात. तर हे आपले कर्म आहेत, आपले दोष आहेत, ते दोष आपले धुवून हळूहळू जात असतात. आपले कर्म असतात, आपले वाईट कर्म असतात, ते आपल्याला आडवे येत असतात. त्याच्यामुळे आपल्याला ह्या गुरुचरित्र पारायणाच्या काळात आपल्याला असे अडथळे, असे आळस, जांभळ्या ह्या गोष्टींना सामोरं जावं लागत असतं. तर गुरुचरित्र पारायण करताना हा नियम आणि अशा प्रकारे जर आपण गुरुचरित्र पारायण केलं तर आपल्याला काहीही अवघड जाणार नाही. आणि एकदम गुरुचरित्र सोपं आहे की दुसऱ्यांनी जर आपल्याला सांगितलं होतं गुरुचरित्र खूप अवघड आहे, त्याचे नियम खूप अवघड आहेत, त्याच्या अटी खूप अवघड आहेत, असं जर आपण दुसऱ्यांचं जर ऐकून मागे जर सरकलो आणि आपल्याला होत नाही, पारायण होत नाही, असं जर आपण मागे जर पडलो तर आपण तसंच मागे पडू. त्याच्यामुळे दुसऱ्यांचं ऐकायचं तेवढंच ऐकायचं
आणि असे विचार आपण असं ठाम विचार धरायचा की मी गुरुचरित्र पारायण करणारच, माझ्याकडून गुरुचरित्र पारायण दत्त महाराज करून घेणारच आणि मी कितीही अडथळे येऊ तरी पण मी गुरुचरित्र पारायण करणार, असं जर आपण मनात ठाम विचार केला तर गुरुचरित्र पारायण दत्त महाराज आपल्याकडून नक्कीच करून घेतात. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.